एक राजा ज्यानं 1000 वर्षांपूर्वी या देशावर राज्य केलं, ज्या राजाचा इतिहास प्रचंड गौरवशाली राहिलाय। भारताला जेव्हा सोने की चिडिया असं म्हटलं जायचं तेव्हाचा हा काळ। राजाचं नाव चोळ राजा राजेंद्र पहिला। या राजानं तब्बल 1000 वर्षांपूर्वी आग्नेय आशियात सागरी मोहिमा सुरू केल्या होत्या। आज थायलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात। त्यामागचं कारण याच सागरी मोहिमा आहेत। पण आता हा चोळ राजा चर्चेत आलाय, तो एका वेगळ्याच कारणामुळे। ते कारण म्हणजे राजकारण। सध्या या राजाच्या वारशासाठी दोन राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चढाओढ सुरू आहे। या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून चोळ राजावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। हे पक्ष म्हणजे भाजप आणि डीएमके, तर त्यांचे नेते अर्थातच नरेंद्र मोदी आणि एमके स्टॅलिन। चोळ राजा राजेंद्र पहिला याच्या वारशावरून दक्षिण भारतात काय राजकारण सुरू आहे, या राजावरून मोदी आणि स्टॅलिन यांच्यात नेमकी चढाओढ कशासाठी आहे, आगामी निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। तमिळनाडूतल्या चोळ राज्याचा राजा राजेंद्र पहिला। यावर्षी या राजानं आखलेल्या सागरी मोहिमेला तब्बल 1000 वर्ष पूर्ण झाली। याचंच औचित्य साधून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं 23 जुलै ते 27 जुलै दरम्यान 4 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन केलंय। या महोत्सवासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवहून तमिळनाडूला आलेत। पंतप्रधान मोदी 26 जुलैला तमिळनाडूत आले। तिथे त्यांनी तब्बल 4800 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं। 27 जुलैला ते अरियालूर जिल्ह्यातल्या गंगाईकोंडा चोळपुरम या गावाला भेट देणार आहेत। हे गाव म्हणजे एकेकाळच्या चोळ साम्राज्याची राजधानी। इथं पंतप्रधान मोदी चोळ राजा राजेंद्र पहिला याला समर्पित एका नाण्याचं आणि या राजाच्या उत्तर भारतातल्या विजयाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत। या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल आर.एन. रवी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत सुद्धा उपस्थित राहणार आहेत। चोळ राजा राजेंद्र पहिला, त्याला राजेंद्र द ग्रेट असंही म्हटलं जातं। राजा राजेंद्रला इसवी सनाच्या 1014 मध्ये त्याचे वडील राजराजा पहिले यांच्याकडून चोळ साम्राज्याची गादी मिळाली होती। त्यानं एकूण 30 वर्ष राज्य केलं। राजेंद्रनं आपल्या काळात उत्तरेला गंगा नदीपासून आग्नेयेला जावा आणि सुमात्रा बेटांपर्यंत धाडसी मोहीम आखल्या होत्या। या मोहिमांमुळेच 11व्या शतकात दक्षिण आणि आग्नेय आशियात चोळांचं बलाढ्य साम्राज्य निर्माण झालं होतं। राजेंद्र पहिला यानं इसवी सन 1025 मध्ये आग्नेय आशियातल्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध नौदल मोहीम आखली होती। मलाक्का समुद्रधुनीवर आपला व्यापारी वर्चस्व प्रस्थापित करणं हे राजेंद्रचं उद्दिष्ट होतं। यासाठी त्यानं सध्याच्या मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांमध्ये ही मोहीम आखली होती। तसं पाहिलं तर चोळ हे समुद्र ओलांडून आग्नेय आशियात पोहोचणारे पहिले भारतीय नव्हते, पण असं करणारे ते सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली राज्यकर्ते होते। त्यामुळे आजही त्यांच्या या मोहिमांची चर्चा होते। उत्तर भारतातल्या मोहिमा यशस्वी झाल्यानंतर त्यांचं स्मरण म्हणून राजेंद्र चोळनं गंगाईकोंडा चोळपुरम या आपल्या राजधानीची स्थापना केली। तिथं त्याच्या सैन्यानं गंगा नदीचं आणलेलं पाणी चोळगंगम तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशाल मानवनिर्मित जलाशयात ओतलं। ऐतिहासिक दाव्यानुसार हा चोळगंगम तलाव एकेकाळी जवळपास 1564 एकर जमिनीला सिंचन पुरवत होता। अनेक दाव्यांनुसार त्याचा बंधारा सुमारे 25 किलोमीटर लांब होता। पण सध्या गंगाईकोंडा चोळपुरमचं एकेकाळचं जलविज्ञानाचं केंद्र आणि हा मानवनिर्मित जलाशय जीर्णावस्थेत आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी नुकतीच या तलावासाठी 19.2 कोटी रुपयांच्या पुनर्विकास योजनेची घोषणा केली। यापैकी 12 कोटी रुपये बंधारा मजबूत करण्यासाठी तर उरलेले 7.2 कोटी रुपये या भागाचं पर्यटन स्थळात रूपांतर करण्यासाठी वापरले जाणार आहेत। याशिवाय चोळ साम्राज्याची त्यावेळची मंदिर वास्तुकला, परदेशातलं व्यापारी नेटवर्क आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च करून एक म्युझियमही बांधलं जाणार आहे। राज्य सरकारच्या खर्चातून या सगळ्या गोष्टी होणार आहेत। म्हणजेच काय तर फक्त भाजपच नाही तर एमके स्टॅलिन आणि त्यांचा डीएमके पक्ष सुद्धा चोळ राजाच्या वारशाला महत्त्व देतोय। स्टॅलिन यांनी चोळ सम्राटाच्या जयंतीला अधिकृत राज्य उत्सव म्हणून घोषित केलंय। तसंच या राजाच्या राजवटीचं स्मरण करण्यासाठी तमिळनाडू सरकारकडून अनेक उपक्रमांची घोषणाही करण्यात आली आहे। आता दोन्ही पक्षांकडून या गोष्टी केल्या जात आहेत। यामागचं कारण काय ते समजून घेऊयात। स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाचं राजकारण हे सुरुवातीपासूनच द्रविड केंद्रित राहिले। तमिळनाडूच्या राजकारणात द्रविड आयडेंटिटी आणि तमिळ भाषा हे दोन मुद्दे कायमच सर्वात महत्त्वाचे असतात। तमिळनाडूत आजपर्यंत भाजप किंवा काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष यशस्वी होऊ शकले नाहीत। यामागचं कारण डीएमके आणि एआयडीएमके सारख्या प्रादेशिक पक्षांचं द्रविड राजकारण हेच आहे। दुसरीकडे भाजपचा विचार केला तर या पक्षाच्या राजकारणाचा गाभा हा हिंदुत्वाचा आहे। इस्लामपूर्व प्राचीन भारत आणि तेव्हाचा इतिहास किती गौरवशाली होता हे दाखवण्याचं भाजपचं नरेटिव्ह असतं।
भाजप नेतेही सातत्याने याचा उल्लेख करत असतात। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला हे प्राचीन वैभव प्राप्त होईल असा भाजप नेत्यांचा सूर असतो। आता मोदी आणि स्टॅलिन हे दोघंही चोळ राजाच्या वारशावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करतात, कारण चोळ राजाचा वारसा हा स्टॅलिन यांचा द्रविड राजकारण आणि भाजपचं हिंदुत्ववादी राजकारण या दोन्हींसाठी पूरक आहे। कसं ते समजून घेऊयात। चोळ राजांनी त्यांच्या काळात मंदिराच्या माध्यमातून हिंदू धर्माचा जगभरात प्रसार केला होता। या राजांनी जागोजागी अनेक भव्य मंदिरं बांधली होती। तंजावरचं बृहदीश्वर मंदिर असो किंवा दर्शुरामचं ऐरावतेश्वर मंदिर, ही सर्व मंदिरं चोळ साम्राज्याच्या काळातच उभारण्यात आली होती। चोळ राजांनी तमिळनाडू सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्यासह श्रीलंका आणि आग्नेय आशियातही मंदिरांचं जाळं उभारलं होतं। आज ही मंदिरं हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीची ओळख बनली आहेत। त्यामुळेच भाजप चोळ राजांना महत्त्व देऊन या इतिहासाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे। चोळ साम्राज्य हे इसवी सनाच्या 9व्या शतकात अस्तित्वात आलं होतं। ते 13व्या शतकापर्यंत टिकलं। इस्लामपूर्व भारत किती भव्य होता हे दाखवण्याचं भाजपचं नरेटिव्ह असतं। यासाठी चोळ साम्राज्याचा गौरव करणं हे भाजपसाठी महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे भाजपला या राज्याचा वारसा स्वतःकडे घ्यायचा असल्याच्या चर्चा होतात। आता जर आपण तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या राजकारणातही चोळ राजे एकदम फिट बसतात। चोळ हे तमिळ भाषिक होते। तमिळ ही चोळ साम्राज्याची अधिकृत भाषा होती। चोळांच्या काळातच तमिळ भाषेचा प्रसार आग्नेय आशियापर्यंत झाला होता। एम.के. स्टॅलिन यांचे राजकारण तमिळी अस्मितेवर आधारित आहे। तमिळ भाषा आणि द्रविड आयडेंटिटी हे त्यांच्या राजकारणाचे ठळक मुद्दे। चोळ राजांचा वारसा जपून स्टॅलिन हे राजकारण अगदी परफेक्ट साधू शकतात। अनेक इतिहासकारांच्या मते चोळ साम्राज्यवाद हा पूर्णपणे धार्मिक नव्हता। तो व्यावहारिक, बहुतेकदा धर्मनिरपेक्ष आणि व्यापारी फायद्यांवर आधारित होता। चोळांच्या काळात तमिळ व्यापाऱ्यांची चांगलीच भरभराट झाली होती। त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि तमिळी अस्मिता या मुद्द्यांना हाताशी घेऊन एम.के. स्टॅलिन चोळ राजांचा वारसा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं जातं। आता या सगळ्याचा निवडणुकीच्या राजकारणावरही प्रभाव होऊ शकतो। तमिळनाडूत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे। केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरून सध्या तमिळनाडूतलं राजकारण पेटलंय। स्टॅलिन यांनी हिंदी भाषेची सक्ती अजिबात खपवून घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। ते भाजपला उत्तर भारतीयांचा पक्ष असं म्हणतात। या पक्षाकडून तमिळी अस्मितेला धोका आहे असं नरेटिव्ह स्टॅलिन यांच्या पक्षाकडून सेट केलं जात आहे। त्यामुळे पराक्रमी तमिळ राजे चोळ यांचा वारसा जपणं ही स्टॅलिन यांची राजकीय गरज आहे। तर चोळ हे हिंदू असल्यामुळे त्यांचा वारसा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा सर्वात मोठा ठरू शकतो अशी देखील शक्यता आहे। एकूणच काय तर पंतप्रधान मोदी असो किंवा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन या दोन्ही नेत्यांकडून चोळ राजाचा वारसा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। उत्तर भारतात वर्चस्व असलेल्या भाजपला अद्याप दक्षिणेचा किल्ला भेदता आला नाही, पण या माध्यमातून आपण दक्षिण भारतात प्रवेश करू शकतो असा भाजपला विश्वास आहे। तर तमिळी अस्मिता जपणाऱ्या स्टॅलिन यांच्यासाठी ही राजकीय गरज आहे। आता आगामी निवडणुकीत हे राजकारण कुठपर्यंत जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा।